जय महाराष्ट्र. मी राजू भैया जयस्वाल, शिवसेना शिव आरोग्य सेना संपर्क प्रमुख मराठवाडा, उद्धवजी बाळासाहेब ठाकरे. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मी तमाम देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये दलित बांधवांच्या वतीनं जो काही मुख्यमंत्री साहेबांचा सत्कार करण्यात आला त्याबद्दल आम्हाला आनंदच आहे. कारण एक महाराष्ट्राचं ते एक मेन असं पद आहे का त्याचा सगळ्यांनी आदर सन्मान करायला पाहिजे. पण आज मला एक सांगावंसं वाटतं का छत्रपती संभाजीनगरमध्ये आज दलित बांधव बी माझे खूप लीडर आहे, माझ्यासोबत काम करते. मी त्यांचा मान सन्मान करतो. दलित समाजाचे नगरसेवक असतील, आमदार खासदार राहिलेले, इथं आपल्या छत्रपती संभाजीनगरला मंत्री राहिले आदरणीय गंगाधरजी गाडे यांना बी मी आदरांजली व्यक्त करतो. आणि मला सांगावं असं वाटतं की ज्यावेळेस काल मुख्यमंत्री आपले संभाजीनगरला आले तर त्यांनी इतके मोठे दलित समाजाचं आज सगळं नगरसेवक त्यांना मानणारा वर्ग आहे. मला एकच खंत वाटते का आज ह्या समाज बांधवांनी आज आपलं रमाईचा स्मारकाचा मुद्दा उचललेला नाही. आज हे सरकार पहाटेची 3 वाजता शपथविधी घेतं. सगळं जिथं ना तिथं लागन तितका पैसे खर्च करतं. लाडक्या बहिणी योजनेवर आज महिन्याला कितीतरी कोटी खर्च करतं. मला ते नाही सांगायचं, पण माझ्या रमाईचं स्मारक छत्रपती संभाजीनगरला का होत नाही? आदरणीय सगळ्या थोर महापुरुषाचे इथं स्मारक आहे. आदरणीय मी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबजी ठाकरे यांना वंदन करून आणि घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बी वंदन करतो. माझी एक समाजाला विनंती आहे का आपलं रमाईचं स्मारक हे छत्रपती संभाजीनगरला झालंच पाहिजे. आणि हे जर पाठपुरावा करून जरी तुमच्याच्याने होत नसलं तर येणाऱ्या काळामध्ये मी अशी ग्वाही देतो का संभाजीनगरमध्ये ज्यावेळेस उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना ज्या दिवशी शपथविधी होईल त्या दिवसांनी एक शिवसैनिकचा शब्द लिहून घ्या तुम्ही का 8 दिवसाच्या आत छत्रपती संभाजीनगरमध्ये रमाईच्या स्मारकाचं मी भूमिपूजन करीन. मी तुटका माणूस आहे आणि माझ्या बोलण्यात जर काही भावना दुखत असेल दलित समाजाच्या तर मी एक छोटा भाऊ समजून त्यांची माफीसुद्धा मागतो. कारण ही तळतळ का लक्षात येत नाही का आज रमाईनं सगळं शेण जमा करून शेणाच्या गवऱ्या थापून त्या बाजारात नेऊन विकून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एवढं मोठं शिकून आज भारताबाहेर शिकवलं त्यांनी आणि जगाच्या पाठीवर त्यांचं नाव केलं. आज तुम्ही सांगा, आज काही लोक आज संविधान ला डाग लावण्याचा प्रयत्न करतात. संविधान हे कुठं जाईन का? जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना आहे ती लिहिलेली, याला कोणीही तुम्ही हरवू शकत नाही. एका साईडनं डॉक्टर बाबासाहेबांचं आंबेडकरांचं संविधान काळजात ठेवणारे लोक आहे आणि एका साईडला भाजपाचं संविधान आणणारे लोक आहे. येणाऱ्या काळामध्ये तो संविधानचा मुद्दा घेतला होता दादा त्यांनी तर पुरे खासदार पडले त्यांचे. ध्यान राहून द्या, हे काय सोपी ताकद नाही आपल्या दलित समाजाची. आणि वेळोवेळी मी सांगतो गोरगरिबाचे जनतेचे प्रश्न हाताळायला पाहिजे आणि ते हे सरकार हाताळत नाही, नुसते घोषणाबाजी करतं. आज तुम्हाला सांगतो, तुम्ही ज्याविषयी बोलायचं आज तुम्ही सांगा. आज ज्या टायमाला निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या टायमाला निवडणुकीचे मुद्दे घ्यायला पाहिजे, त्या तितके पुरते लिमिटेड. पण आज आपलं संताची भूमी आहे महाराष्ट्र, थोर महापुरुषाची भूमी आहे महाराष्ट्र. यामध्ये कसं सलोख्याचं वातावरण सगळ्या समाजामध्ये राहील असं वागायला पाहिजे. आज तुम्ही सांगता ते भाजपाचे नेते जे नितेश राणे जे तोंडाला येईन ते बघता येतं. अरे एक मिनिट, तोंड फुकट आहे तुम्हाला बोलायला म्हणून काही बी त्याचा वापर नाही करावा. आदरणीय आमचे उद्धवजी ठाकरेवर बोलतात, आदरणीय आमचे मनोजदादा जरांगे पाटील यांच्यावर बोलतात, संजय राऊतवर बोलतात. ज्याला वाटन त्याला तुम्ही बोलतात का शिवसैनिक काय हे काही बोलू शकत नाही का? पण शिवसैनिकाला शिकवण आहे 20% राजकारण आणि 80% समाजकारण करण्याची, म्हणून तो प्रत्युत्तर करीत नाही. आणि ज्यावेळेस मातोश्री होऊन ज्यावेळेस आदेश निघते ना, हे लोक सगळे घराच्या बाहेरसुद्धा निघणार नाही. हे सगळे आमच्या पक्षात होते हो, सगळ्या शिवसेनेमध्येच होते ना. पोट भरले ईडी सीडीच्या नादाने हे BJPकडे गेले. आणि येणाऱ्या काळात तुम्हाला सांगतो आता जवळजवळ 80% समाज, सर्व मुस्लिम समाज, दलित समाज, सर्व समाज करोनात केलेलं 2.5 वर्षाचं उद्धवजीचं काम हे सगळ्या तळागाळातल्या समाजाने पाहिलं, सगळ्या समाजातील लोकांनी पाहिलं. ते काम पटलं म्हणून आज
उद्धव साहेबाचं जगात नाव घेतलं जातं आणि ते जनतेच्या हृदयात येते. त्यामुळं तुम्ही कुठं आता तुम्ही बाजूला नगर साईडला घ्या, आमचे निलेश लंके माझे दोस्त आहे, माझे एकदम जिगरी दोस्त आहे, ते मी सोबत काम केलं आहे. मी तुम्हाला सांगतो निलेश लंके दादाच्या स्टेजवर भाषण केलं, प्राजक्त दादाच्या तनपुरेच्या स्टेजवर भाषण केलं, महबूब शेख प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीच्या स्टेजवर मी भाषण केलं. पण आज मी तळागाळात संभाजीनगरमध्ये इतकं काम करतो ना, तर मला माईकसुद्धा येत नाही हातामध्ये. तरी आज मी तुमच्या चॅनलच्या यांच्या जीवावर बोलतो का मी असं काम करतो आज संभाजीनगरमध्ये. फक्त जनतेचं हृदय आणि माझ्या उद्धव साहेबाला महाविकास आघाडीचे जे शिलेदार उभा राहतील त्यांना कसं जास्तीत जास्त निवडून येईल त्यासाठी मी संभाजीनगरमध्ये काम करतो. मला अतिशय आनंद वाटतो का आज संभाजीनगरचं वातावरण एकदम टफ आहे. काही दंगली येत नाही, पण असे वक्तव्य करून भविष्यात दंगली होऊ शकतात. तर तुम्हाला सांगतो, काल उद्धव साहेबावर मी तुमच्याच चॅनलला बाईट दिली होती का शेण फेकलं, हे फेकलं. आज त्या लेवलच्या गोष्टी आहे. आणि असं थोडी आहे का महाराष्ट्रामध्ये एकच सरकार काय जिंदगीवर बसतं का? सगळ्याचे दिवस येत असते. तर त्यांनी त्याचा संयम राखून बोलायला पाहिजे, मोठ्याला आदर सन्मान करायला पाहिजे. आज आमच्याकडे सत्ता नाही म्हणून तुम्ही आम्हाला काही बोलता, उद्या आमच्याकडे सत्ता येणार नाही का? हां, किंवा तुम्ही ज्या लोकाला ED-CDचं धाक टाकून आतमध्ये घेईन असं हे केलं, ते आमच्या पक्षातून वळिले, आमच्या पक्षातून सगळे चिन्ह चोरलं, आमचा पक्ष चोरला, आमचे माणसं बी फोडण्यात, आता बी संभाजीनगरला चांगले महारथी फोडण्याचा प्रयत्न करतात. मला एक सांगा, समजा घडीभर उद्या आमचा टाईम येणार नाही का? हां, सगळा टाईम बसून नसतं राहत. झोपडीची माडी आणि माडीची झोपडी व्हायला टाईम नाही लागत. मला एक ह्या चॅनलद्वारे एवढंच सांगायचं का बाबांनो, छत्रपती संभाजीनगर हे सगळं ऐतिहासिक शहर आहे. याचा जास्तीत जास्त झपाट्याने विकास झाला पाहिजे आणि तो विकास महाविकास आघाडी सरकारच करू शकतं. आल्यानंतर हे फक्त होल्डिंगबाजी करू शकतं पुऱ्या महाराष्ट्रामध्ये. होल्डिंगचा जादा खर्च आहे. पण आज माझं बांधव संभाजीनगरच्या घाटीमध्ये 2.5 वर्ष व्हेंटिलेटर कसे सांभाळे गोरगरीब जनतेला, कुटुंबाला. संभाजीनगरच्या घाटीमध्ये व्हेंटिलेटर नाही राहत. माझ्या मराठी समाजाच्या दररोज 2 आत्महत्या होत्यात. दलित समाजाची दररोज 1 आत्महत्या होती. ताणतणाव इतका आहे समाजामध्ये, महागाई इतकी वाढलेली आहे का आज संभाजीनगरला जर राहायचं असलं तर महिन्याला 40,000 रुपयेसुद्धा पुरत नाही. आणि माझा बांधव कुठं जरी कामाला गेला कंपनीत 15,000च्या वर पगार नाही. माझी बहीण कुठं गेली तर 10,000च्या वर पगार नाही. हे एकंदर फक्त 25,000 रुपये महिन्याला कमवू शकतात. आणि संभाजीनगरला राहायचं असलं तर 40,000 खर्च येतो. हे जर कुटुंब सान्निध्यात 5 वर्ष जर संभाजीनगरला राहिलं तर यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. आणि आत्महत्या याच्यामुळं घडते, महागाईमुळं घडते. आज तुम्ही सगळे भाव, तुरी डाळ 170 रुपये किलो आहे. 170 रुपये किलो कुठं तुरी डाळ राहते का? चांगल्या प्रकारचा तांदूळ घ्या, 90-95 रुपये किलो आहे. हे होतं का? हे होतं का आधी? महाविकास आघाडीच्या टायमाला होतं का? काँग्रेसचे आम्ही तर नाही बघितलं, पण काँग्रेसचं राज्य तुम्ही जवळून बघितलं, त्या टायमाला होती का अशी महागाई? हां, भलं एखादं काम आता तुम्ही म्हणता हे सगळं आम्ही करतो. आज आपण ज्या ठिकाणी उभं राहिलो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल, विद्यापीठ असेल, हे तर सगळे काँग्रेसच्या काळातच होईल आहे ना. त्यांना नाव ठेवायला काय जागा आहे? बरोबर आहे की नाही? ज्याचा त्याचा प्रयत्न असतो का सत्ता स्थापनेसाठी, पण तो तितक्या पुरता मर्यादित राहायला पाहिजे. एकमेकाचं दुःख, एकमेकाच्या खपल्या काढून ते व्हायलाच नाही पाहिजे. त्यांनी महाराष्ट्राचं वातावरण खराब व्हायला नाही पाहिजे. मी पुन्हा एकदा तुमच्या चॅनलद्वारे सांगतो, माझ्या दलित बांधवांच्या काही भावना दुखावल्या असेल, मी बोलले असेल तर मी जरूर माफी मागतो. पण येणाऱ्या काळामध्ये मी एखादं काम कमी करीन, पण उद्धव साहेबाला सांगून संभाजीनगरमध्ये रमाईचं स्मारक केल्याशिवाय राहणार नाही. हा एक शिवसैनिक म्हणून शब्द देतो. मी काय खूप मोठा माणूस नाही, पण पक्षाची ताकद माझ्यासोबत आहे, उद्धव साहेबाची ताकद माझ्यासोबत आहे. म्हणून मी राजू भैया जयस्वाले, मी शून्य आहे, पण पक्षाची ताकद माझ्यासोबत आहे. म्हणून आज हजारो लोक मला ओळखते का हे राजू भैया जयस्वाले, उद्धव साहेबाचा संपर्क. माझी ओळख शून्य आहे, पण येणाऱ्या काळामध्ये मी स्मारक स्वतः जागा नसली तरी जागा उपलब्ध करून उद्धव साहेबाला सांगून कुठं महानगरपालिकेचे असून कुठं बी स्मारक चांगल्या ठिकाणी बनवून देईन, ही मी तुम्हाला ग्वाही देतो. याच्यानंतर आदरणीय राहिले किती 1-1.5 महिना समजा ह्या सरकारचा आचारसंहिता लागायला महिनाभर. मी तर दलित बांधवांना अशी विनंती करतो का ज्याप्रमाणे
छत्रपती संभाजीनगरला इतका मोठा सत्कार सोहळातून मुख्यमंत्र्याचा ठुला तर राहिली आचारसंहितेला अजून काहीच वेळ, थोडे 15-20 दिवस आहे. पण माझ्या दलित बांधवांनी जर त्याचा पाठपुरावा केला तर ह्या सरकारला स्मारकासाठी जागा द्यायला आणि स्मारकासाठी निधी द्यायला 1 रुपयाचा सुद्धा वेळ लागणार नाही. मी एक शिवसैनिक म्हणून गॅरंटी देतो. जा तुम्ही, मला घेऊन चला, पण आपण स्मारक छत्रपती संभाजीनगरला बांधू म्हणजे बांधूच.